नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. युगायुगांपासून आपल्या पुणे शहरातून वाहणाऱ्या मुळा आणि मुठा नद्या महाराष्ट्राच्या मैदानी प्रदेशात त्यांच्यासोबत महान आणि प्राचीन सह्याद्री पर्वताची समृद्धी आणि ज्ञान घेऊन येतात. सुमारे वर्षापूर्वीच्या सह्याद्री पर्वताइतक्या जुन्या मानल्या जाणाऱ्या या नद्या हिमालय आणि गंगा नदीपेक्षाही प्राचीन आहेत. ऐतिहासिक काळापासून ते आधुनिक शहरांच्या निर्मितीपर्यंत त्यांनी सारं काही पाहिलं आहे. मुळा मुठा नदी पुणे जिल्ह्यातील कवडी गावातून वाहत असताना तिथे अनेक स्थलांतरित पक्षी येतात किंवा मुठा नदीचा उगम वेगळ्या नावाच्या गावात आणि पश्चिम घाटात पुणे शहरांच्या पश्चिमेस सुमारे 45 किलोमीटरवर होतो. आता तुम्ही म्हणताल, ह्या नदीवर टेमघर आणि खडकवासला येथे 2 धरणे आहेत. आंबी नदीवर पानशेत आणि मोशी नदीवर वरसगाव अशी आणखी 2 धरणे पण आहेत बरं का. संगमानंतर आंबी आणि मोशीचा एकत्रित प्रवाह हा खडकवासला धरण जलाशयाच्या अगदीच मुठा आणि नदीला येऊन मिळतो. मराठीत प्रेमानेच आई मुठा या अर्थाने नदीला मुठाई असंही म्हटले जाते बरे का. नव्हतं ना माहीत? अशीच मी तुम्हाला या मुठा नदीची एक अशीच गोष्ट सांगते जी ऐतिहासिक आहे, जी तुम्हाला माहीत नव्हती. ऐका. असं म्हणतात की ही कथा सह्याद्री पर्वतात घडली होती. त्या काळात गजानक नावाचा एक राजा होता. तो खूप मोठा तपस्वी होता आणि जंगलात बसून कठोर तप करत होता. त्याच्या तपश्चर्येमुळे देवांचा राजा इंद्र घाबरला. बापरे, त्याला वाटलं की गजानकाचं तप खूप शक्तिशाली होत चाललं आहे. म्हणून इंद्राने काय केलं असेल, ओळखा पाहू. म्हणून इंद्राने 2 सुंदर अप्सरांना पृथ्वीवर पाठवलं त्यांचं तप भंग करण्यासाठी. पण काय झाले, जेव्हा त्या अप्सरा तिथे पोहोचल्या तेव्हा गजानक राजाला खूप राग आला आणि त्याने त्या दोघींना शाप दिला. त्या शापामुळे त्या दोघी नद्या बनल्या मुळा आणि मुठा. राजाने असंही सांगितलं की जेव्हा या दोन्ही नद्या पुढे जाऊन भीमा नदीला मिळतील तेव्हा त्यांना मोक्ष मिळेल. आजही पुण्यातून वाहणाऱ्या मुळा मुठा नद्या हीच कथा सांगत वाहत आहेत. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच आणखी गोष्टींसाठी आणि कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून एक गोष्ट सांगते. आज आपण पाहतो त्याचप्रमाणे या नद्या अतिशय प्रदूषित आहेत, परंतु त्यांची कथा याहून खूप अधिक बहुस्तरीय आहे. कारण नद्यांमध्ये लोकांना केवळ विश्रांतीच नव्हे तर उपजीविकेचे साधनही मिळते. पण आत्ता बघायला गेलं तर नदी ह्या प्रदूषित निकृष्ट नद्यांमध्ये लोकांना केवळ विश्रांतीच नव्हे तर समाधानही मिळू लागले. कारण नदीतून आपले अल्प उत्पन्न मिळवणारे हे जे मासेमारी किंवा गुरे चारणारे किंवा जे औषधी वनस्पती गोळा करणारे लोक आहेत त्यांच्यासाठी किंवा नाणी गोळा करणारे लोकही येथे आहेत. आणि त्यांच्यासाठी जे बहुतांश शहरी डोळ्यांना काही मृत वाटणारी ही नदी एक गजबजलेली परिसंस्था झाली आहे. तुम्ही नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं हा व्हिडिओ. नदीतून आपले अल्प किंवा उत्पन्न मिळवणारे जे काही लोक आहेत जे मासेमारी करतात, वनस्पती गोळा करतात, पण एक गोष्ट लक्षात आली का, गांडूळ गोळा करणारे लोक म्हणजेच ट्युबिफेप्स वर्म्स, ज्यांना सल्ज वर्म्स किंवा गाळातील गांडूळ देखील म्हणतात, गोळा करतात, जे घनकचरा किंवा सांडपाणी आणि गाळ यांच्या संयोगाने तयार झालेले ऑक्सिजन चिखलात राहतात. हे गांडूळ एकतर वाळवून किंवा धुवून एक्वेरियमला म्हणजेच मासेघरांना विकले जातात. आता गांडूळ गोळा करणाऱ्या मुश्लींना एका दिवसाची मजुरी मिळत असताना वाळलेले गांडूळ एक्वेरियममध्ये जवळजवळ ₹4,000 ते 5,000 प्रति किलो दराने विकले जातात. मग आता तुम्ही विचार करा, आपण कोणत्या शहरामध्ये राहतो जे नदी मुळा आणि मुठा ह्यावरून आपल्या पुणेकरांचं पाण्याचं जगणं आहे. त्याच मुळा आणि मुठा नदीची आता ही अवस्था. मग विचार करा की पुढील जनरेशनसाठी काय राहील. सो मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला.